कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लीलावहिनी, तुम्ही ना आता हे असं उदास राहणं रडत राहणं सोडून द्या. अशाच कायम हसत आनंदी राहतोय. तुम्ही जेव्हा हसता ना तेव्हाच खूप छान दिसतं. विश्वादादा, तुझ्यासारखा भाऊ आणि एजंट सारखा नवरा असल्यावर आणखीन काय हवंय? आणि मला माहितीये तू सुद्धा मदत केली असणार एजंटना हे सगळं करायला, त्यामुळे तुला सुद्धा खूप 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 थँक्यू. बस काय लीलावहिनी, आता काय लाजवणार का मला? आणि भाऊ मानताना मला, मग एक भाऊ एका बहिणीसाठी हे एवढंही नाही करू शकत? चला चला, मला निघायचंय. हे कसं आहे, एजे सर आता त्यांच्या सासूरवाडीत रिलॅक्स आहेत, तेव्हा ऑफिसची जबाबदारी माझ्यावरती आहे. सॉरी सर, मी निघतो. एजे, तुम्हाला पण घरी जायचं असेल ना आता? पण त्याआधी तुझ्या मावशी आईला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. लीला, मला खरंच माफ कर. मी चुकले. मला खरंच तू माफ कर. माझ्याकडे खूप खूप चुका घडल्या. मला माफ कर. तू आधी पाच जोडू नकोस. काय करतेस असं? तू मला माफ करायला हवंस, त्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाही. अगं, मी खरंच इतक्या चुका केल्यात ना. मी खरं तर तुझी माफी मागण्याची लायकी नाही. मावशी बस. एजे सांगा ना, काय बोलते बाबा? तुम्ही तरी सांगा. अगं असं काहीच नाही, तू काहीच चुका केला नाहीस. तू काय बोलतेस? प्लीज असं हे करू नका. खरंच मी तुला आहे ना फक्त आणि फक्त एजंटनी ओळखलंय. हा आज तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, ते बघून मला जाणवलं की मी किती चुका करत होते. मी किती चुकीची वागले ग तुझ्या बरोबर. आहे का मावशी? खरंच पण माझ्यावर विश्वास ठेवलेला सोन्या. म्हणजे ना, बघ, कोणी तुला काही बोलू नये, तुझ्याकडून पुन्हा त्याच चुका होऊ नये, लोकांनी तुला काही बोलू नये म्हणून हे सगळं करत होते ग. खरंच माझ्यावर विश्वास ठेव. माझ्यावर विश्वास ठेव. मला कळतंय माझा मार्ग चुकीचा होता. कोणाला तरी प्रेमाने सांगितलं तर आपण त्याला सुधारू शकतो. डोक्यातच आलं नाही ग माझ्या. मी इतकी आणि माझं तोंड, हे तोंड आहे ना, तोंड काय करते सगळं? नाही ग, हे तोंडच गप्प बसत नाही ग माझं. मी काय वाटेल ते बोलले तुला, पण मला माफ कर. काय करतेस तू? हे बघ, असं काही करू नकोस. हे बघ प्लीज, आईच तू माझी. तू म्हण, माफ केलंस म्हण. अगं म्हण. बरं म्हणते, माफ केलं. आता बस ना ग हे सगळं, प्लीज बस बस. सोन्या, तुझ्यातला चांगुलपणा आहे ग, म्हणून तू मला माफ केलंस आणि मला आई म्हणालीस. तुला सांगते, माझ्या मनात खरंच तसं काही नव्हतं ग. मी तुझ्याशी असं वागले ना, माझंच मन मला इतकं खातंय ना आता. रडू नकोस तू, प्लीज प्लीज रडू नकोस ना. थांब ना ग, प्लीज प्लीज रडू नकोस. लीलाचे बाबा, मिसेस मोहितेंना जास्तच वाईट वाटतंय. त्यांना प्लीज बाहेर घेऊन जा. बाहेर गेल्यावर जरा बरं वाटेल त्यांना. चल कालिंदी, चल ये. एजी, पुन्हा एकदा थँक्यू. मला काय असंच वाटायचं की मी फक्त चुकाच करते, गोंधळ घालते. पण मी तुम्हाला सांगू शकत नाही आज तुम्ही मला किती कॉन्फिडन्स दिलाय. लीला, चुका तर सगळेच करतात का, पण त्या झालेल्या चुकातनं
धडा शिकून आपल्याला आयुष्यात पुढे जायचं असतं. झालेल्या चुकांमधून डिमोटिवेट होण्यापेक्षा जे आपण आयुष्यात चांगलं केलंय ना त्या गोष्टी आठवायच्या आणि इन्स्पायर करायचं स्वतःला. Dina, you were never bad. Always remember, you are a gem of a person. आज आई समोर तुम्हाला प्रॉमिस दिलेला की तू या रूम मध्ये येऊन कधी रडणार नाहीस. इनफॅक्ट तू दरवेळेला खुश राहणार आहे ते. आय प्रॉमिस. वहिनी, वहिनी, आम्हाला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. एजे काल रात्रीपासून घरीच आले नाहीयेत. हो ना, म्हणजे काल त्यांनी नीलाला घराबाहेर काढलं खरं, पण रात्री स्वतःच तिच्याकडे राहायला गेले. मला तर वाटतं ते तिच्याकडे कायमचे राहायला जाणार आहेत. वहिनी, आता नीलाच जिंकणार आणि आपल्या शब्दाला काहीच किंमत राहणार नाही. ती तुमच्याशी एवढं वाईट वागली तरी एजेना तिचाच पुळका, तिचीच काळजी. बस करा. मला त्या मुलीचं नावही ऐकायचं नाहीये. त्याच्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली इथे. तरी तुम्ही का सांगताय मला तिच्याबद्दल? वहिनी तुम्ही शांत. बाहेर जा. बाहेर जा इथून. जा इथून. जा. हिला लिहिलं ते माझं बाळ गेलं त्याचं कोणाला काही वाटत नाहीये. माझ्या बाळाचं दुर्गा काय झालं अगं? कोणाला पडलीच नाही. अगं काय झालं काय? शांत हो. किशोर मला बाहेर यायचं नाही. अगं पण आपण नंतर कधीतरी जाऊ. तुम्ही प्लॅन कॅन्सल करा. अरे पण झालं काय? मी नाही येऊ शकत आता. अगं पण दुर्गा व्यवस्थित घडवून आणलेल्या प्लॅनवर पाणी फिरवलं या लक्ष्मी आणि सरस्वती. का उगाच दुर्गाला ट्रिगर करताय तिला? देव कधी अक्कल देणारे यांना कोण जाणे. दुर्गाने आता माझ्याबरोबर येणं खूप गरजेचं आहे. नाही, मला कसंही करून तिला घराबाहेर घेऊन जावंच लागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.